जीएसटी मध्ये आता जे मेजर रेट कट झालेत त्यामध्ये जर तुम्ही एखादा हॉटेल व्यवसाय चालवत असाल आणि जर तुमच्या त्या हॉटेलमध्ये लॉजिंग बोर्डिंगची फॅसिलिटी असेल आणि जर तुमचे रूम रेंट हे 7,500पेक्षा कमी असतील तर तुमच्यासाठी एक गोष्ट आहे की जे रेट्स पहिला 18% होते ते आता 5% करण्यात आलेले आहेत. मग आता ह्याचा बेनिफिट काय आहे तर जे काही कस्टमर तुमच्याकडे ज्यावेळी राहायला येतील त्यावेळी त्यांना हा बेनिफिट भेटणार आहे. पण ह्याच्यामध्ये असं पण आहे की जर तुमचं 7,500च्या खाली असेल तर तुम्हाला फ्लॅट 5% जीएसटी आकारणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे कोणताही ऑप्शन्स नाही. पहिला या मीटिंगच्या अगोदर एक ऑप्शन्स होता की जर तुम्ही 18% जर चार्ज करत असाल तर तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट मिळत होता. पण हा बेनिफिट जो आहे, जो रेट कट केलेल्याचा बेनिफिट आहे, हा डायरेक्ट कन्झ्युमरला कधीच मिळत नव्हता. जर आपण एक्झाम्पल बघितला तर एखादा कन्झ्युमर ज्यावेळी तुमच्या हॉटेलमध्ये येतो त्यावेळी एखादा रूम रेंट त्याला 5,000चा पे करावा लागत असेल तर त्याला आत्ताच्या जीएसटीच्या रेट कटनुसार त्याला 5%च पे करायचं आहे. म्हणजे जास्तीत जास्त त्याला 250 रुपये जीएसटी पे करायचं आहे. टोटल बघायला गेलं तर 5,250 पे करायचं आहे. मग पण अगोदर काय व्हायचं की जर एखादा हॉटेल मालक हा जर 18% चार्ज करत असेल तर त्याला इनपुट भेटायचा. पण हा जो बेनिफिट आहे हा कन्झ्युमरला पास होत नव्हता. त्यामुळे 18% जर तुमचं 7,500च्या खाली रूम रेंट असेल तर 18% हा स्लॅब काढून टाकण्यात आला आणि तुम्हाला फक्त 5%च चार्ज करायचे आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही.